अमरावतीच्या मोर्शी वरुड तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा पुण्यातल्या रिलायन्स इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात ठिय्या। 15 दिवसांच्या आत अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रलंबित विमा रक्कम अदा करण्याचं कंपनीचं आश्वासन। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा सेविकांचं तिरडी आंदोलन। आशा सेविका आणि गट प्रवर्तकांचं मानधन वाढवण्याची मागणी। भुजबळ आणि मी बाळासाहेबांच्या तालमीतले आहोत, त्यामुळे त्यांनी शिवसैनिकाला चॅलेंज करू नये, संजय गायकवाड यांचं भुजबळांना प्रत्युत्तर। समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात। ट्रक समोर नीलगाय आडवी आल्यानं ट्रक चालकानं अचानक ब्रेक लावला। यावेळेस मागून आलेली भरधाव बस ट्रकला धडकली। अपघातात 16 ते 17 जण जखमी। सागवान वृक्षाची कत्तल करून त्याची वाहतूक करणाऱ्या बाप लेकांना अटक। भंडाऱ्यामधल्या गोबरवाही पोलिसांची कारवाई। 1 लाख रुपये किमतीचा सागवान लाकूड फाटा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेलं वाहन जप्त। भंडारा जिल्ह्यातल्या खराशीमधल्या जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन। पालकांनी लावलं शाळेला कुलूप। MBBS मध्ये प्रवेश करून देण्याचा आमिष दाखवत 15 लाख रुपये उकळले। पुण्यातल्या दलालावर हिंगणघाट पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल। यवतमाळमधल्या सुकेनगावच्या शिवारात वाघाच्या बछड्याचा मृत्यू। भूकबळीमुळे मृत्यू झाल्याचा संशय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।